नमस्कार, मी मनीषाच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज करूयात पारंपरिक पद्धतीने गाजराचा हलवा। दाणेदार खावा न घालता आपण गाजराचा हलवा करणार आहोत। हलवा कसा केला आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। तुम्ही अजून मनीषाच किचनला सबस्क्राइब केलेले नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राइब जरूर करा आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जर का रेसिपी आवडली तर एक लाईक जरूर करा। चला तर मग वेळ न घालवता असा दाणेदार हलवा करायला सुरुवात करूयात। इथे एक कढई गरम करायला ठेवली आहे। त्या कढईमध्ये मोठे 2 चमचे तूप घातलेला आहे। तूप गाईचंच घातलेला आहे। गाजराचा हलवा करण्यासाठी कढई जाड बुडाची वापरावी व तूप कडकडीत गरम झाल्यानंतर मगच यामध्ये 1.5 किलो गाजराचा खीस घातलेला आहे। गाजर चांगलं मोठ्या खिसणीने खिसून घ्यायचं, खूप बारीक खीस करायचा नाही। जर का बारीक खीस केला तर हलवा दाणेदार होत नाही। गॅस मोठाच ठेवायचा आणि 3 ते 4 मिनिटं चांगला गाजराचा खीस भाजायचा। 3 ते 4 मिनिटं गाजराचा खीस भाजून झाल्यानंतर त्यामध्ये परत 1 मोठा चमचा कडेने तूप सोडायचं आणि गाजराचे पूर्ण पाणी अटेपर्यंत असे कोरडे होईपर्यंत भाजायचे। लक्षात ठेवा, गॅस मोठाच ठेवलेला आहे। गाजराच्या खिसातलं पाणी आटवायचं म्हणजे गाजराचा खीस कोरडा होईपर्यंत भाजायचं। ज्या मुलींना आटवायचा हा शब्द माहित नसेल म्हणून सांगितलं। कोरडा होईपर्यंत चांगला गाजराचा खीस भाजायचा। गॅस मोठा ठेवून चांगले एकसारखे हलवत हा खीस छान भाजून घ्यायचा। जर का तुम्ही हा गाजराचा खीस व्यवस्थित भाजला नाही कोरडा होईपर्यंत आणि हा ओलसरच ठेवला तर गाजराचा हलवा पांचट होण्याची शक्यता असते। आता हे चांगलं कोरडं भाजून झालेलं आहे। गाजराचं पाणी पूर्ण आटून गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता यात 1 लिटर फुल क्रीम दूध वापरलेलं आहे। म्हशीचं दूध वापरायचं गाजराचा हलवा करण्यासाठी, म्हणजे गाजराचा हलवा खूप दाणेदार आणि चविष्ट होतो। आता हे दूध परत एकसारखं हलवत आटवून घ्यायचं। दुधाच्या ऐवजी 1/2 किलो खावा जरी वापरला तरी चालेल, पण दूध घालून केलेला गाजराचा हलवा खूप छान चविष्ट होतो। तुम्ही एकदा नक्की करून बघा या पद्धतीने। दूध घातल्यानंतर एकसारखे हलवणे गरजेचे आहे, कारण गॅस मोठा आहे आणि आपण यामध्ये दूध घातला आहे, ते खाली कढईला चिकटण्याची शक्यता असते। त्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत। हा गाजराचा हलवा कोरडा झालेला आहे, दूध एकदम पूर्ण आटलेला आहे, तुम्ही बघू शकता। एवढं कोरडं होईपर्यंत हे दूध आटवून घ्यायचं। जर एकसारखे हलवले नाही तर खाली कढईला चिकटून करपट वास येण्याची शक्यता असते, त्यामुळे एकसारखे हलवणे गरजेचे आहे। यामध्ये मी 2 वाट्या साखर घातली आहे। वजन आहे साखरेचे 200 ते 300 ग्रॅम आहे। साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता या साखरेचे परत थोडे पाणी सुटते आणि हलवा ओलसर होतो। परत हे साखरेचे पाणी पूर्ण आटेपर्यंत एकसारखे हलवायचे। एका फोडणी पात्रात 1 मोठा चमचा तूप कडकडीत गरम करून त्यामध्ये 10 ते 15 बदामाचे बारीक तुकडे करून चांगले लाल होईपर्यंत तळायचे आणि ते या गाजराच्या तयार हलव्यावर घालायचं। असे केल्यामुळे हलवा खूप चविष्ट होतो। थोडासा हलवा कोरडा होईपर्यंत आपण एकसारखं हलवत भाजूयात। आता हा हलवा खूप जास्त कोरडा करायचा नाही, थोडा ओलसरच ठेवायचा, कारण साखरेचा यामध्ये पाक तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता, असे हे बुडबुडे एवढे येईपर्यंत गाजराचा हलवा छान एकसारखा हलवत परतायचा आहे। आता हा गाजराचा हलवा तयार झाला आहे। मी गॅस बंद केला। बदाम घातल्यानंतर गॅस बारीक ठेवला होता आणि आता गॅस बंद केला आहे। थंड होण्याची वाट बघूयात। छान थंड झालेला आहे गाजराचा हलवा, तुम्ही बघू शकता। जो तुम्हाला ओलसर वाटत होता तो पूर्ण कोरडा झालेला आहे हा गाजराचा हलवा। बघा किती सुंदर आणि दाणेदार झालेला आहे। असा हा हलवा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा। तुम्ही हा हलवा थोडा जवळून बघा किती सुंदर झालेला आहे। तसाच खाण्यासाठीही खूप छान चविष्ट झालेला आहे।
तुम्ही नक्की करून बघा। हा बघा हलवा किती सुंदर झालेला आहे। सगळेच पदार्थ हे शॉर्टकट मध्ये करायचे नसतात, कधीतरी पारंपरिक पद्धत वापरून जर पदार्थ केले तर त्याची चव आणखीन दुप्पटच वाढते। त्यामुळे तुम्ही या पारंपरिक पद्धतीने एकदा गाजराचा हलवा जरूर करून बघा। हा गाजराचा हलवा खूप वेळ लागत नाही करायला, 1 तासात हा गाजराचा हलवा तयार होतो। बघा हा गाजराचा हलवा 4 ते 5 दिवस फ्रीज शिवाय आरामात टिकतो। फ्रीज मध्ये 15 ते 20 दिवस टिकतो। तुम्हाला जर का मी केलेले पदार्थ आवडत असतील तर मनीषाज किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। शेजारीच घंटीचे बटन आहे तेही प्रेस करा। तुम्हाला जर का असा हा गाजराचा हलवा आवडला असेल तर एक लाईक जरूर करा। परत भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।